हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी प्रशांत सोनार। हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती विविध आजारांवर, मग ते कॅन्सर असेल, हृदयरोग असेल, डायबिटीज असेल, यासारख्या विषयांवर चर्चा करत असतो। त्यांच्या लक्षणांची चर्चा करतो, त्यावर केल्या जाणाऱ्या उपायांची आणि विशेष म्हणजे प्रतिबंधात्मक उपायांची देखील आपण चर्चा करत असतो। आणि हे सगळं आपण चर्चा करतो ती योग्यता मार्गदर्शकांकडनं। आणि आजचा आपला विषय आहे पंचकर्माद्वारे मधुमेहावर मात। आणि यासाठीच आपल्यासोबत आलेले आहेत ज्यांनी स्वतः यामध्ये रिसर्च केलेला आहे आणि त्यावरती स्वतःची एक संस्था देखील निर्माण केली आहे, असे डॉक्टर रोहित साने, जे संस्थापक आहेत माधवबागचे। नमस्कार सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। डॉक्टर रोहित साने यांच्याबद्दल सांगायचं झालं तर कार्डिओलॉजी क्षेत्रामध्ये त्यांना 23 वर्षाचा अनुभव आहे। त्यांचं ॲलोपॅथी संदर्भात असलेलं नॉलेज आणि वडील सुप्रसिद्ध वैद्य माधव साने यांच्याकडून त्यांना मिळालेला आयुर्वेदाचा वारसा, या दोन्ही पॅथींची डॉक्टर रोहित साने यांनी अतिशय उत्तमरित्या सांगड घातली आहे। आणि हृदयरोग असेल, ब्लॉकेजेस असतील, डायबिटीज असेल किंवा उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल सारख्या प्राणघातक आजारांवरती देखील त्यांनी उपचार करणारी आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा तयार केली आहे, जिला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा 150हून अधिक रिसर्च पेपरद्वारे मान्यता प्राप्त देखील झालेली आहेत। डॉक्टर रोहित साने यांच्या मार्गदर्शनाखाली 450हून अधिक डॉक्टर्स त्यांच्या 350 पेक्षा जास्त क्लिनिक्स आणि 2 हॉस्पिटलच्या माध्यमातून सतत रुग्णसेवेसाठी कार्यरत असतात। डॉक्टर रोहित साने यांनी डिझाईन केलेल्या आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सेच्या मदतीने आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त हृदयरोग रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आलेले आहेत। आणि याच अनुषंगाने आज आपण डायबिटीजवर पंचकर्माच्या मदतीने कसे मात करू शकतो, इन्सुलिनच्या गोळ्या कसे बंद करू शकतो किंवा का नाही, याविषयी मार्गदर्शन त्यांच्याकडनं घेणार आहोत। डॉक्टर रोहित साने सर, नमस्कार आणि आपलं पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत। विषय असा आहे की माधवबागची तुम्ही निर्मिती केली, तुम्ही त्याची संस्था स्थापन केली, त्यामागे काय विचार होता? माधवबाग स्थापन करण्याच्या मागे एकच विचार होता की आपल्याला जे ह्या पूर्ण भारतात आत्ता हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स वाढत चाललेले आहेत, जसं मधुमेह वाढतोय, हृदयरोग वाढतोय, ब्लड प्रेशर वाढत चाललंय, वजनं वाढत चाललेली आहे, तर माधवबागचं कंप्लीट ध्येय फक्त एकच आहे की भारताला हृदयरोग मुक्त बनवायचं आहे। आणि त्याच वाटचालीवरती माधवबाग आणि सगळे क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स, माधवबागचे डॉक्टर्स ॲज वेल एज सगळे पंचकर्म थेरपिस्ट सगळे एकाच दिशेने चाललेले आहेत की लवकरात लवकर आपल्याला भारताला हृदयरोग मुक्त बनवलं तरच माधवबाग जिंकलं, असं मी नेहमी समजू शकतो। नक्कीच, तुम्ही अगदी संक्षिप्त स्वरूपात खूप बरंच काही सांगून गेलात। पण डॉक्टर, डायबिटीज बरा होऊ शकत नाही किंवा तो परत होऊ शकतो, अशा बऱ्याच संकल्पना आतापर्यंतच्या काळात होत्या। तुम्ही जवळपास 40,000हून अधिक पेशंट्सना ट्रीट केलेलं आहे, हे कसं काय शक्य झालं, काय केलं? डायबिटीजला नीट समजून घेतलं तर आपल्याला हे समजू शकेल की आपण नक्की काय केलं आणि त्याच्यामुळे कसं काय आपण जिंकू शकतोय। डायबिटीज म्हणजे काय की थोडक्यात मी जे काही जेवलेलं असतं जेवण, ते जेवण माझ्या रक्तात गेल्यानंतर रक्तातून त्याचं लास्ट स्टेशन असतं आपले मसल्स। आपल्या मसल्सला छिद्र असतात, ज्या छिद्रामधनं हा शुगर मॉलिक्यूल जो काही आपण जेवलेला आहे, हा शुगर मॉलिक्यूल ह्या मसलच्या छिद्रातून मसलच्या आतमध्ये जाणार असतो आणि तिथे त्याची एनर्जी म्हणून आपण त्याचा वापर करणार असतो। प्रॉब्लेम असा होतो डायबिटीजमध्ये की हे जे छिद्र आहे ज्याच्यातून हा ग्लुकोज मॉलिक्यूल किंवा साखरेचा मॉलिक्यूल आतमध्ये जाणार आहे, त्या छिद्रेवर पूर्ण चरबीचं पूर्ण लेप आलेला आहे, चरबीचा ब्लॉक लागलेला आहे तिथे, ज्याच्यामुळे आपण जेवलेली साखरेचे मॉलिक्यूल्स हे या त्या छिद्रातून मसल्सच्या आतमध्ये जाऊ शकत नाहीत। आपल्याला त्याच्यावरच सिंपलचं उत्तर काढायचं होतं की आपल्याला या छिद्रामध्ये अडकलेली चरबी जर आपण त्याच्यातून कमी करता आली तर ही छिद्र त्याच्यातून जर चरबीतून सुटलं पूर्ण आणि छिद्र पूर्ण ओपन झालेलं असेल तर त्या छिद्रातून, त्या ओपनिंगमधनं, त्या रिसेप्टरमधनं जर ती साखर आतमध्ये मसलमध्ये जाऊन तिथे एनर्जी म्हणून वापरण्यात आली तर त्या व्यक्तीला सुद्धा त्याची ताकद वाढल्यासारखी फील होते, आतमधून नरिशमेंट फील होतं। आणि साखर जर आपण जेव्हा कधी ब्लड शुगरच्या लेवलला आपण तपासतो ती सुद्धा आपल्याला नॉर्मल दिसते, HbA1c सुद्धा जेव्हा आपण तपासतो ते सुद्धा नॉर्मल दिसतं। आणि 75 ग्राम साखर खाल्ल्यानंतर सुद्धा ती सगळीच्या सगळी साखर त्या छिद्रातून मसलमध्ये जाऊन वापरून टाकण्यात आली तरच तो डायबिटीज रिव्हर्स झाला असं आपण म्हणतो। तर ह्याच्यात आपण वेगवेगळे पंचकर्म, वेगवेगळे डायट किट्स असे सगळे उपाययोजना करून आपण हे करायचा प्रयत्न करत असतो। आणि थोडक्यात ह्याच कारणामुळे आज माधवबाग इतक्या पटापट इतक्या लोकांचा डायबिटीज आपण रिव्हर्स करू शकत असतो। डायबिटीज रिव्हर्स झाला म्हणजे नक्की काय, साध्या रुग्णांना समजेल अशा भाषेत? एकदम
इम्पॉर्टंट गोष्ट की डायबिटीज रिव्हर्स झाला म्हणजे काय, तर बऱ्याच वेळेस सर्वात इम्पॉर्टंट त्यातली गोष्ट कशी, तर 75 ग्राम साखर खाल्ल्यानंतर सुद्धा माझी साखर नॉर्मल दिसली पाहिजे. ह्या गोष्टीला नॉर्मली आमच्या मेडिकल भाषेत आपण म्हणत असतो GTT, म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. ही पॅथॉलॉजीची एक टेस्ट असते ज्याच्यातून आपण त्या व्यक्तीला 75 ग्राम साखर खाल्ल्यानंतर 2 तासानंतर साखर बघत असतो त्या डायबिटीज माणसाची, आणि त्याची सुद्धा आपल्याला नॉर्मल दिसली तर डायबिटीज नाही असं म्हणायला आपल्याला काही प्रॉब्लेम नसतो. त्याचबरोबर जसं आपण हा GTTची टेस्ट असते, त्याचबरोबर HbA1c 6.5च्या खालती जर आलेलं असेल तरीसुद्धा आपण डायबिटीज नाही असं म्हणू शकतो ॲज वेल. त्याचबरोबर जर कुठलंही डायबिटीजचं मी औषध न घेता माझी साखर रोजच्या रोज नॉर्मल दिसत असेल तरीसुद्धा मला डायबिटीज नाही असंही म्हणू शकतो. तर ह्यापैकी ह्या सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे GTT, जिथे 75 ग्राम साखर खाल्ल्यानंतर सुद्धा आपली साखर नॉर्मल दिसायला पाहिजे. हे जर दिसलेलं असेल तर आपण जिंकलो, आपण डायबिटीजमधनं बाहेर आलो असं आपण नक्की म्हणू शकतो. हा रिव्हर्सलचा जो प्रोग्राम आहे तो माधवबागमध्ये कशा पद्धतीने तुम्ही डिझाईन केला आहे? ओके, हे जे डिझाईन केलेलं आहे आपण पूर्ण रिव्हर्सलचा हा पूर्ण प्रोग्राम असतो, हा साधारण 3 महिन्याचा, 1 महिन्याचा, 2 महिन्याचा असे वेगवेगळ्या श्रेणीचे प्रोग्राम असतात. काही लोकांचा HbA1c तिथे 10, 10.5, 11 वगैरे असतो, जिथे खूप जास्त साखर 350, 400च्या वरती साखर गेलेली आहे. अशा लोकांना साधारण 3, 3.5 महिने लागतील. पण जर त्यांची साखर साधारण 200, 250, 300च्या घरात आहे तर साधारण 2 महिन्यात काम होऊ शकेल, आणि त्याच्याही कमी असेल तर साधारण 1 महिन्यात काम होऊ शकेल. आता कुठलाही माधवबागचा प्रोग्राम जो असतो हा पहिला 1 महिना, 2 महिने, 3 महिने हे ॲग्रेसिव्ह मॅनेजमेंट असतं, आणि राहिलेले 9-10 महिने जे असतात हे कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट असतात. म्हणजे हा जो डायबिटीज आत्ता आपण बाहेर निघालेलो डायबिटीजमधनं तो परत येऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला जो कंप्लायन्स लागतो, जे लाईफस्टाईलमधले चेंजेस लागतात, हे आपण पुढचे 9-10 महिने कंटिन्युअस करून घेत असतो. म्हणून टोटल जर बघितलं आपण तर तो साधारण वर्षभराचा केअर प्लॅन असतो. पण काम तुमचं जे होणार आहे ते पहिल्या 1, 2, 3 महिन्यातच होणार आहे. पुढचे 9-10 महिने परत तो रोग येऊ नये याच्यासाठी आपण तिथे झटत असतो. आता हा जो पूर्ण ट्रीटमेंट प्लॅन असतो ह्याच्या 3 मेजर गोष्टी आपण करत असतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पंचकर्म. पंचकर्माचा रोल खूप इम्पॉर्टंट असतो, ज्याच्यात शरीरात झालेले डॅमेजेस, त्या साखरेने आपल्या शरीरात केलेल्या वेगवेगळ्या अवयवांवरचे डॅमेजेस आपल्याला पहिले रिकवर करायचे असतात. ते डॅमेज रिकवर करत असताना दुसरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट की जी लोकलची साखर वाढत गेली तर परत नवीन डॅमेज होऊ शकेल. सो नवीन साखर वाढू नये. आपला लिव्हर ज्याच्यामध्ये साखर नॉर्मली स्टोअर होत असते तो लिव्हर पूर्ण एम्प्टी करायला हवा, तो लिव्हर पूर्ण रिकामा करायला हवा. ह्याच्यासाठी आपला डायट किटचा सर्वात इम्पॉर्टंट सेकंड स्टेप असते. आणि थर्ड स्टेप आपला व्यायाम, जे मसल्स मगाशी मी सांगितले ज्यांचं छिद्र ब्लॉक झालेलं असतं चरबीने, ते व्यायाम केल्या कारणाने ती छिद्रामधली चरबी सुद्धा कमी होईल आणि नवीन चरबी येऊ शकणार नाही. ह्याच्यासाठी व्यायामाचा आपला उपयोग असतो. सो ह्या 3 गोष्टींना एकत्र जेव्हा आपण करून चालतो तेव्हा ती माधवबागची चिकित्सा प्रणाली होते, ज्याच्यात या 3 गोष्टी तुमच्याकडनं आपण करून घेत असतो. आणि चौथी गोष्ट आपल्या डॉक्टरांकडनं रेग्युलर मॉनिटरिंग, म्हणजे दर 3ऱ्या दिवशी, दर 7व्या दिवशी, दर 15 दिवशी, महिन्याला आपण जी साखर तपासत असतो, HbA1c तपासत असतो, सिरम इन्सुलिन बघत असतो, बरेचसे वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन असतात जे आपण करत असतो, ज्याच्याने आपल्याला कळायला लागतं की आतमध्ये जे काही आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसतीये ती पॅथॉलॉजिकली ॲज वेल एज तुम्हाला जाणवणारी दोन्ही पण इम्प्रूव्हमेंट बरोबर आहे की नाही. आणि सर्वात शेवटची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे औषधं बंद करण्यासाठी, जी काय रेग्युलर मॉनिटरिंग करण्यासाठी आपल्याला जी औषधं ग्रॅज्युअली आपल्याला बंद करायची असतात, ती औषधं बंद करण्याचा एक टिपिकल प्रोटोकॉल असतो. अशी ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्र करून ही बनते टोटल माधवबागची डायबिटीज रिव्हर्सलची चिकित्सा प्रणाली. नक्कीच. पण बऱ्याच वेळा प्रश्न असा असतो की मी आता ट्रीटमेंट घेतली आहे, डायबिटीस रिव्हर्स झालेला आहे, पण तो काही कालांतराने परत येऊ शकतो का, काही महिन्यांनी किंवा वर्षांनी? एकदम बरोबर प्रश्न विचारलात, कारण का सगळ्या लोकांच्या डोक्यात हाच प्रश्न असतो की नॉर्मली लोकांना असं वाटत असतं की आज तर मी ह्याच्यातून बाहेर पडेल, पण उद्या परत आला तर काय होईल. तर आपल्याला नीट समजून घ्यायची की डायबिटीज हा जो रोग आहे आपली चुकीची जीवनशैली आपण आत्तापर्यंत करत होतो म्हणून आलेला रोग आहे. जर आज आपण डिसाईड केलेलं आहे की आपण आपली जीवनशैली इम्प्रूव्ह करणार आहोत, आपण ती बेटर करणार आहोत, तर आपल्याला परत हा रोग येण्याची शक्यता खूप कमी असते. मध्ये आपण माधवबागचा एक रिसर्च तुम्ही इंटरनेटवरती सुद्धा
सुद्धा गुगलवरती सुद्धा तुम्ही बघू शकता, ज्याचे जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया म्हणजे सर्वात मोठी ऑर्गनायझेशन फिजिशियन्सची आपल्या भारतातली, ह्या जर्नलमध्ये आपला एक पेपर पब्लिश झालेला आहे की एका वर्षभरानंतर माधवबागची चिकित्सा पूर्ण संपून एका वर्षानंतर सुद्धा 90.5% लोकांची डायबिटीज पूर्ण ते मुक्त होते. त्यांची परत GTT करण्यात आली होती, परत ते सुद्धा सगळेच्या सगळे नॉर्मल होते आणि त्यांना डायबिटीज झालेला नव्हता परत, हे बघण्यात आलेलं होतं. सो जर आपण ठरवलेलं आहे की मी चुकीची जीवनशैली परत घेणार नाही आहे, परत मी या चुका करणार नाही आहे, तर या रोगाला घाबरण्याची गरज नाही. आणि त्याही पुढचं मला हेही सांगायचं आहे की जरी आपण एका वर्षभरासाठी आपण आपली साखर पूर्ण नॉर्मल ठेवलेली असेल तर त्याचे फायदे अमाप मिळतात आपल्याला. त्याच्यामुळे हृदयरोगाचा होणारा धोका हा 15-20% कमी होत असतो. किडनीवरती होणारं डॅमेज हे 20-25% कमी होत असतं. डोळ्यांवरती होणारे जे दुष्परिणाम असतात ते कमी होऊ शकत असतात. सो एक वर्षभर जरी तुम्ही ते छान केलं तरी त्याचे फायदे आपल्याला भरपूर मिळतात. जीवनाचं जे पूर्ण आस्वाद आहे आणि टोटल लॉंगेविटी ऑफ लाईफ ही सुद्धा आपल्याला वाढू शकते. सो पुढे अजून 10 वर्ष सुद्धा हा रोग येणार नाही, ह्याच्यासाठी तर आम्ही तुमची मदत करूच, पण तुम्ही सुद्धा जर स्वतःची मदत केली तर दोघं मिळून आपण पूर्ण भारताला मधुमेह आणि हृदयरोग ह्याच्यापासून आपण मुक्त करायला एकमेकाची मदत करायला हवी. म्हणजे डॉक्टर असं म्हणू शकतो का, जसं प्रत्येक याच्यावरती कंडिशन्स अप्लाय असतात, अर्थात या सगळ्या डॉक्टरांनी सांगितलेल्या जे काही नियोजन आहे, जे काही आहाराचं असेल किंवा कुठल्याही गोष्टीचं, ते पथ्य पाळल्यानंतर या सगळ्या गोष्टी शक्य होतात. ॲब्सोल्युटली, हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण का बऱ्याच वेळेस आपण कधी हे लाईफस्टाईलचे चेंजेस जे छान शिकलेलो आहोत ते कधी आपण सोडून देतो आणि आपण चुकीच्या जीवनशैलीला लागलेलो असेल तर आपण प्रॉब्लेम तिकडे ओढावून आणू शकतो. सो नेहमी डॉक्टरांच्या कनेक्शनमध्ये राहणं, एक फोन कॉलवरनं होऊ शकतं, नुसतं मजा म्हणून भेटून येऊ शकत असतो, साधं नुसतं गप्पा मारून येऊ शकतो, पण ह्या सगळ्या गोष्टींनी सुद्धा आपलं आयुष्य आपण छान ठेवू शकतो, आरोग्य सुंदर ठेवू शकतो आणि जे काही आयुष्य असेल त्या आयुष्याला खूप सुंदर प्रकारे आपण जगू शकत असतो. पण डॉक्टर, तुम्ही आता म्हणालात की जीवनशैली, तर जीवनशैलीमध्ये आहार हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही डाएट किट केलं, ते नक्की आहे काय? म्हणजे त्याच्या मागे उद्देश हाच होता? ओके, उद्देश हाच होता की आपल्याला ह्या डायबिटीजला पुरेपूर आपल्याला हरवायचं आहे, हाच उद्देश होता. बऱ्याच वेळेस असं होतं की लोकांना आपण सुरुवातीला खूप अगोदर जेव्हा माधवबागची सुरुवात झाली 2006 मध्ये, तेव्हा आपण लोकांना फक्त सांगायचो की तुम्ही हे खा ते नका खाऊ, पण त्या लोकांना ते शोधायला जायला मुश्किल व्हायचं, ते आणायला तेवढं मुश्किल व्हायचं, त्यांच्या कामातून त्यांना कठीण व्हायचं. मग आपण ह्याच्यावरनं संशोधनं जेव्हा आपण केली बरीचशी, त्या संशोधनावरनं आपल्याला कळलं की किती कॅलरीज, किती कार्बोहायड्रेट्स, किती प्रोटीन्स हे एकदम टिपिकल केलेलं असेल तर आपला डायबिटीस पटापट रिव्हर्स होऊ शकतो. ह्याच्यासाठी आपण निर्माण केला तो डायट किट किंवा डायट बॉक्स. हा डायट किट म्हणजे असतो काय, तर साधारण 6 ते 7 किलोचा हा बॉक्स असतो, ज्याच्यात सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण, चहा, सूप, एव्हरीथिंग इज देअर. तुम्ही आमची मदत फक्त एवढी करायची असते की त्या बॉक्स शिवाय दुसरं काहीही खायचं नाही. काही लोकांना एका महिन्यात काम होऊन जातं, काही लोकांना 2 महिन्यात, काही लोकांना 3 महिन्यात. ज्यांनी जितकी साखर तुमच्या लिव्हरमध्ये लपवून ठेवलेली आहे कित्येक वर्षांपासूनची, तेवढा वेळ आपल्याला तिथे लागतो आणि त्याच कालावधीमध्ये एकदा हा लिव्हर आपला मोकळा झाला, लिव्हरमधली जे स्टोर्ड ग्लायकोजन, आपण जे आतमध्ये फॅट्स आणि ग्लायकोजन स्टोअर करून ठेवलेत, हे जसे कमी होत गेले तसं आपलं काम सोपं होत जातं. म्हणून हा डायट किट खूप इम्पॉर्टंट आपली चिकित्सेत पद्धतीमधला एक भाग आहे की पंचकर्माबरोबर जर डायट आपण छान वापरलेलं असेल तर आपल्याला गुणकारी उपाय त्याच्यावरती खूप लवकर मिळू शकतात. नक्की G24 तासच्या प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हटलं तर हरकत नाही माधवबागच्या संदर्भातली, की आजचा जो कार्यक्रम तुम्ही पाहताय, रुग्ण असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील, तर ह्यांसाठी डॉक्टरांचं मार्गदर्शन आणि काही आरोग्य चाचण्या साधारणतः 650 रुपयाच्या होऊ शकतात, त्याऐवजी आता 299 मध्ये होणार आहेत. त्यामुळे तुम्ही माधवबागच्या ज्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर नक्कीच संपर्क साधा आणि या गोष्टीचा फायदा देखील जरूर घ्या. कारण आरोग्य म्हटलं की पैसा देखील महत्त्वाचा असतो आणि तो जेवढा वाचवता येईल तेवढा चांगला असतो. डॉक्टर, आपण म्हणतो की डायबिटीज आहे म्हटलं की गोळ्यांचा प्रश्न येतो, पण गोळ्या यामुळे कमी होऊ शकतात का की बंद होतात, काय होतं? हो,
दोन्हीसुद्धा होऊ शकतं. गोळ्या कमी होत 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 बंद करायच्या असतात. कुठलीही गोळी धाडदिशी बंद करायची नसते. आपले डॉक्टर्स जे सगळ्या क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्समध्ये असतात ते कंटिन्युअस तुमची मदत करत असतात. ते व्हॉट्सॲपवरनं असतील किंवा आपला जो MIB पल्स ॲप आहे ह्याच्यातून असेल. जर तुम्ही सतत त्यांना साखरेचे रिपोर्ट्स पाठवत राहिलात, घरातल्या घरात केलेली सकाळची किंवा दुपारच्या जेवणातली साखरेचे रिपोर्ट जरी पाठवत राहिलात आणि तुमचा डायट आणि पंचकर्म छान प्रकारे चालू आहे, तर ह्या गोष्टींमुळे हळूहळू आपल्याला गोळ्या बंद करायला आपल्याला सोपं पडू शकत असतं. कारण का कुठलीही गोळी बंद करायचा एक टिपिकल प्रोटोकॉल असतो. त्या प्रोटोकॉलच्या अनुसार जर आपण हळूहळू हळूहळू बंद केलेलं असेल तर त्या गोळ्यांमुळे होणारे दुष्परिणाम सुद्धा आपण कमी करू शकत असतो. ॲज वेल एज एकदा गोळी बंद केल्यानंतर परत आपल्याला गरज लागली नाही पाहिजे अशी सुद्धा सोय करू शकत असतो. सो कोणीही गोळ्या धाडदिशी बंद करायच्या नसतात. खूप नॉर्मल छान विचार करून सायंटिफिक पद्धतीने आपल्याला ते कमी करायचे असतात. सो घाई गडबड करायची नसते. पण हो, जर तुम्ही लाईफस्टाईल छान पाळलीत आणि पुढेही जाऊन छान ठेवलीत तर तुम्हाला या गोळ्यांची गरज लागणार नाही. असं आपण नक्की तुमची मदत करू शकतो. डॉक्टर, खरं तर आता हिजगुज कार्यक्रमामध्ये वेळ झाली आता एका ब्रेकची, पण तुम्ही जे सांगताय याचा लाभ ज्या रुग्णांनी घेतलेला आहे त्यांचं मनोगत काय आहे ते पाहूयात. मी मार्च महिन्यात माधवबागमध्ये आले होती. ॲक्च्युली मला त्याच्या आधीपासून गेल्या 3 वर्षांपासून मी डायबिटीसच्या त्रासाला खूप कंटाळली आहे. पण मग मला फेसबुकच्या माध्यमातून माधवबागबद्दल कळलं आणि मी फक्त तिकडनं एक अपॉइंटमेंट जस्ट आपण बघूया म्हणून मी ती घेतली. सगळ्यात पहिल्यांदा मी आल्यानंतर माझं वजन होतं 90 किलो आणि माझा HbA1c त्या दिवशी चेक केला होता तो होता 9.2. पण मी जेव्हा माधवबागमध्ये आले तेव्हा मला हर्षा मॅमने मला सांगितलं की आपण आपल्या इकडे आल्यानंतर डायबिटीस रिव्हर्स करू तुमचा. त्यावेळी मला एवढा विश्वास वाटला नाही की असं कसं शक्य होईल की डायबिटीस जाईल, हे मला कधीच शक्य वाटत नव्हतं. पण म्हटलं मी ॲलोपॅथिकचे 3 वर्ष झाले मेडिसिन खाती आणि मग आता बघूया एकदा हा पण प्रयत्न करून, म्हणून मी इकडची मेडिसिन आणि इकडची औषधं, पंचकर्म, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डायट हे सगळं चालू केलं. आणि पहिल्याच महिन्यात माझं 90वरनं वजन 5 किलो कमी झालं आणि जो माझ्यात फरक जाणवला 5 किलोचा. आणि मग मी ती ट्रीटमेंट चालू केली जितके व्यवस्थित आणि आज मी 4 महिन्यात माझं वजन 90 किलोवरनं 73 किलोवरती आहे आणि माझा HbA1c 3 महिन्यात 9.2चा आज 5.5, म्हणजे मी आज डायबिटीस मुक्त झालेली आहे. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर रोहित साने, जे माधवबागचे संस्थापक आहेत आणि त्यांच्याकडनं आपण विचारणार आहोत की डायबिटीस मुक्त भारतासाठी काय काय करायला पाहिजे. डॉक्टर, डायबिटीस म्हटलं की त्याचे साईड इफेक्ट्स बरेच येतात. चिडचिडपणापासून सगळ्या या गोष्टी सुरू होतात. मग ह्या इतर गोष्टींवरती या ट्रीटमेंटचा उपयोग कशा पद्धतीने होतो? भरपूर उपयोग होतो. कारण का हे सगळे जे प्रॉब्लेम्स होतात, हे सगळे ॲडव्हर्स इफेक्ट्स होतात, या डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स होतात. जसं बऱ्याच लोकांना थकवा जाणवतो, बऱ्याच लोकांना चिडचिड होत असते, बऱ्याच लोकांना हातापायाच्या तळव्यांची आग होत असते, बऱ्याच वेळेस आपल्याला जळजळ होत असते, थकून गेल्यासारखं वाटतं, गळून गेल्यासारखं वाटतं, केस गळत असतात, बरेच गोष्टी होत असतात या डायबिटीजमुळे, जे छुपे प्रॉब्लेम्स असतात. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती आपल्याला सोल्युशन करायचं असतं. आणि सोल्युशन म्हणजे काय करायचं असतं तर मेजरली 2 गोष्टी, की वाढत असलेली साखर हिला पहिला कंट्रोल करायचं आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, या साखरेमुळे जे काही आपल्या अवयवांवर डॅमेज होतात, डोळ्यावर, हृदयावर, किडनीवर जे डॅमेज होतात ते डॅमेज आपल्याला कमी करायचे असतात. आता हे डॅमेज कमी करायचे कशाने तर आपल्याला पंचकर्माची ते जबरदस्त जास्त फायदा आपल्याला होताना दिसतो. की त्या पंचकर्मामुळे जे काही शरीरातले टॉक्सिन्स असतात ते पण आपण बाहेर काढतो. ॲज वेल एज जे काही रिपेअर वर्क आपल्या शरीरातलं झालेलं पाहिजे असतं ते रिपेअर वर्क फास्ट होऊन आपल्या सेल्सला जास्त लॉंगेविटी मिळते. हा पंचकर्माचा फायदा आपल्याला ते कॉम्प्लिकेशन्स रिव्हर्स करायला, कॉम्प्लिकेशन्स थांबवायला आपल्याला मदत होते. प्लस वाचलेली साखर जर कमी करून टाकली तर रक्ताचा भार जर कमी झालेला असेल तर छान रक्त ज्याच्या प्रमाणात बरोबर लेवलची साखरेचं प्रमाण आहे अशा लेवलची साखर जर आपल्या रक्तात असेल आणि ते रक्त आपल्या सगळ्या अवयवांना पोचत असेल तर सगळ्या अवयवांना छान पोषण मिळतं. ज्याच्यामुळे हे जे छोटे होणारे कॉम्प्लिकेशन्स असतात जे आपल्या दैनंदिन आपल्या जीवनात आपल्याला बघायला मिळतात, हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आपण हळूहळू रिव्हर्स करू शकत असतो. तुम्हाला आमची मदत फक्त एवढी करायची, जो काही डायट तुम्हाला प्रिस्क्राईब केलेला असेल तो तंतोतंत पाळा. 2-3 महिने आपल्याला जास्तीत जास्त करायचे. एवढ्या वर्षांचा रोग आहे, त्या एवढ्या वर्षांचा रोग जर आपल्याला आटोक्यात आणायचा आहे तर 2-3 महिने स्वतःची मदत करून आपल्याला जर हे फायदे होत असतील तर आपण नक्की करायला हवं. आणि त्याचबरोबर जेव्हा पंचकर्माची जोड मिळते तेव्हा त्याला खूप छान गुण येताना मिळू शकतो. तुम्ही कित्येक पेशंटचं बघितलेलं
असेल की साखर पूर्ण आता नॉर्मल आल्या कारणाने त्याने त्यांची लाईफ खूप छान प्रकारे एन्जॉय करायला लागलेली आहे. तुम्ही सुद्धा एन्जॉय करू शकाल. फक्त करायचे किती, ते 2 ते 3 महिने आपल्याला स्वतःच्या जिभेवरती कंट्रोल ठेवायचे. ते केलं तर आपलं काम सोपं होऊ शकतं. डॉक्टर, जसं हे वाढलेलं वजन असेल किंवा चिडचिडपणा याच्याबद्दल तुम्ही सांगितलं, पण बऱ्याच वेळा भीती एक मनात असते रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना की हृदयरोगाचा धोका येऊ शकतो. तर त्यावरती याचा काय उपाय आहे? खूप मोठा उपाय होऊ शकतो. कारण का हृदयरोग होण्यासाठी माझ्या रक्तातली साखर जर वाढली, रक्ताचा गढूळपणा वाढला, तर ते गढूळ असलेलं रक्त माझ्या हृदयाला छान पोषण देऊ शकत नाही. आणि जर हृदयाला छान पोषण मिळालेलं नसेल तर हृदयाचे मांसपेशी हे खचत जातात, त्यांची एनर्जी कमी होत जाते आणि मग आपल्याला चालताना, जिने चढताना, धावताना आपल्याला दम लागायला लागतो, छातीत दुखायला लागतं. तर माधवबागच्या चिकित्सा हृदयरोगावरती तर आहेतच. आत्तापर्यंत कित्येक हजारो पेशंट आपण हार्ट डिसीजचे रिव्हर्स केलेले, ज्यांना अँजिओप्लास्टी आणि बायपास करायला सांगितलेली होती, त्यांना अँजिओप्लास्टी बायपास न करता मागचे 8-10 वर्ष ते मस्त जगतात. पण आता त्याचबरोबर जेव्हा मला कळलं की डायबिटीज हा त्याच्यातला सर्वात इम्पॉर्टंट घटक असतो ह्या हृदयरोग निर्माण करणाऱ्यातला, आपण डायबिटीजवरती सुद्धा काम चालू केलेलं होतं. सो हृदयरोगावर तर नक्कीच आपण तुमची मदत करू शकतो. पण त्याचबरोबर डायबिटीजला जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवलं, छान जीवनशैली ठेवून, तर हृदयरोगाचा धोका येणारच नाही, अशी सुद्धा सोय आपण करू शकत असतो. डॉक्टर, खरं तर डायबिटीस असेल, पंचकर्म असेल आणि मुळात माधवबाग हा सुद्धा खरं तर खूप मोठा विषय आहे. पण यावरती फक्त 20 मिनिटात किंवा 22 मिनिटात चर्चा करणं पुरेसं नाही, तर आपण यावरती वारंवार यावं, आम्हाला मार्गदर्शन करावं, हीच अपेक्षा व्यक्त करून आज आता आपण इथेच थांबतो आहोत. धन्यवाद. नमस्कार. विकासाचा ध्यास म्हणजे